मला जनतेचा मालक नाही व्हायचं. हे 1 वर्ष येऊन हात जोडतात, 1 दिवस येऊन हात जोडतात, मतं मागतात आणि 5 वर्ष जनतेला त्यांच्या पायाशी लोळण घ्यायला लावतात. मला 5 वर्ष ही सगळी प्रस्तावित व्यवस्था आहे ना, ही सामान्य माणसाच्या पायावर आणून लोळवायची. त्याच्यासाठी माझा संघर्ष लय खुमखुम आहे ना. एका मताला 500चा हिशोब केला तर 5 वर्षाचा हिशोब 9,12,500 होतो. कोणाच्या हिंमत आहे बघू ना, कोण एवढं पैसे वाटते. लाईट आली की साहेबाला मेसेज करायचं, लाईट गेली की मेसेज करायचं. 38 वेळा झाला आणि मी त्या विहिरीवरती मोटरसायकलने हेलपाटे मारायचो, किक मारून. तर ती माझं चालत जायचं सोडून द्या, मी गाडीवर जातो तर माझा गुडघा दुखायला लागला. भिजवण तर झालंच नाही. म्हणजे मी अर्धा एकर रान 5 दिवस भिजवतो, अशी परिस्थिती आहे. हे जे गजनृत्य आहे, त्या गजनृत्याला शासन दरबारी एक लोककला म्हणून दर्जा मिळाला पाहिजे आणि गजी आहेत त्यांना लोककलावंत म्हणून दर्जा मिळवून देणं, त्यांना कायमस्वरूपी मानधन मिळवून देणं शासनानं केलेला नियम आहे की टेल टू हेड पाणी द्यावं. म्हणजे टोकाच्या भागात, म्हणजे पहिलं पाणी पळसवड्याला आलं पाहिजे, पळसवड्याला आज अखेर पाणीच पोचलं जातं आणि मग वरती भरत 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 खटाव तालुक्याकडे मान तालुका संपत गेलं पाहिजे. पण वरच्या भागात पाणी खळाळतंय, तिकडं झील लागले अशी परिस्थिती ना, आमच्याकडे प्यायला पाणी किंवा जनावरांना पाणी नव्हतं. ग्रामीण भागात आपण बघतो म्हणजे आपली आई चुलीवरती भाकर भाजत असते, ती भाकरी भाजताना भाकरी बऱ्याच वेळा करपते. पण भाकरी करपलं तरी हरकत नाही, त्यातला तो गोडवा आहे, तो करपा आहे, तो 100% चवीचा असतो आणि त्याची चव जगात कुठंच मिळत नाही. पण ती भाकरी भाजताना तो तवा तापलेला असतो ना, त्या तव्यापेक्षा माझ्या आईच्या कष्टाचं तापमान आहे ना, ते प्रचंड जास्त असतं आणि तिच्या कष्टाचं तापमान आहे ना, ते माझ्या लढ्याला बळ देतं, ऊर्जा देतं आणि ते तापवतं माझ्यातला संघर्ष. म्हणजे माझं बालपण त्या उसाच्या पाचटीत गेलं. म्हणजे तिथं मला झोपवलंय त्या ह्याच्यात, किंवा तिथं पाळणा करून मला माझ्या आईनं तिथं मला झोका दिला. त्यामुळं हा संघर्ष माझ्यासाठी नवीन नाही. सवाल ये है की जुल्म के साये में मुंह खोलेगा कौन, अगर हम ही चुप बैठे तो सच बोलेगा कौन. जास्ती जगात कुठेही गेलं तर आमच्या गावात अशी एक म्हण आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर भोजलिंगाचा अंगारा आणि गुलाल तुमच्या कपाळाला असला ना की दुनिया तुम्हाला काही अवघड नाही. मंडळी नमस्कार, मानदेश कट्ट्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मंडळी आज आपण मान तालुक्यातील एका तीर्थक्षेत्रावरती आहोत. आपण आहोत मान तालुक्यातील जांभुळणी येथील भोजलिंग मंदिरावरती. आपल्यासोबत आहेत महेश करचे. सुरुवातीला यांचा थोडक्यात परिचय करून देतो. अल्पावधीत म्हणू शकत नाही, कारण त्यांचा खूप मोठा संघर्ष आहे. परंतु अलीकडच्या काळात ते जनतेचा आवाज बनलेले आहेत. अनेक उपोषणं, अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत आणि अशा प्रकारे ते अलीकडच्या काळात चर्चेत आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी रोखठोक गप्पा मारणार आहे, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहे. तुमचं खूप खूप स्वागत. नमस्ते, थँक्यू. काय सांगाल, आज आपण या पवित्र ठिकाणी बसलोय, भोजलिंग मंदिराच्या वरती, डोंगरावरती बसलोय. काय भावना आहेत? खरं तर भोजलिंग हे या भागातलंच नाही, तर खरं तर पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय चांगलं आणि ज्या लोकांच्या श्रद्धा या क्षेत्राशी या डोंगराशी जोडल्या गेलेल्या आहेत. मी तर त्या गावातलाच आहे, त्यामुळे लहानपणापासून डोंगराला येणं पौर्णिमेला आणि इथं बसलं की जी शांतता मिळते ना, अगदी आम्ही कधी कधी पहाटेचं सकाळी इथं येतो. माझ्याबरोबर बरीचशी मुलं येतात, खूप सारे अधिकारी, डॉक्टर्स वगैरे इथं ट्रेकिंगला येतात. म्हणजे हे फक्त एक तीर्थक्षेत्र तर आहेच आहे, परंतु हे आरोग्य मंदिर म्हणून पण अलीकडच्या काळामध्ये उदयाला येते आणि खरं तर खूप चांगली भावना आहे. इथं आल्यानंतर एक शांतता लाभते, ती कुठं नाही मिळत. त्यामुळं या क्षेत्राबद्दल अर्थातच इथं आलं की नतमस्तक झाल्याशिवाय, आणि इथं जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची असते. जगात कुठेही गेलं तर आमच्या गावात अशी एक म्हण आहे, म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला तर भोजलिंगाचा अंगारा आणि गुलाल तुमच्या कपाळाला असला ना की दुनिया तुम्हाला काही अवघड नाही. तर आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे. खरं तर तुमची 2-3 आंदोलनं इतकी लोकप्रिय झाली. जे टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात तुम्ही आमरण उपोषण केलं होतं. कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पडला होता, तर त्याबद्दल तुम्ही ते नाक घासून आंदोलन केलं होतं. असे अनेक आहेत आंदोलन, आता आपल्या मुलाखतीत येतीलच. तर यामधून अनेक मला फोन आले की महेश करचे हे आपल्या तालुक्यातील आहेत आणि हे कोण आहेत, नेमके कोण आहेत? तुमचा पार्श्वभूमी लोकांना अजून माहीत नाही. म्हणजे तुम्ही तुमचा राजकीय प्रवास काय, सुरुवात कुठनं झाली, बालपण कसं गेलं, हे सगळं आम्हाला ऐकायचं आहे. तर काय सांगाल, तुमची सुरुवात कुठून झाली? राजकीय क्षेत्रामध्ये कसं वळला तुम्ही? म्हणजे सुरुवात मी या गावातच लहानाचा मोठा झालोय. अत्यंत गरीब परिस्थितीत माझं बालपणाचं शिक्षण पण गेलंय.
माझं अगदी कॉलेजचं शिक्षण वगैरे मला माझ्या घरच्यांची तेवढी ऐपत नव्हती. मी एकदम अत्यंत साध्या शेतकरी कुटुंबातला आहे. नुसत्या शेतकरी कुटुंबातला नाही, तर माझ्या आई-वडिलांनी आयुष्यभर ऊस तोडणी केली आहे. म्हणजे एका ऊसतोड मजुराचा मुलगा आहे मी. त्यामुळे तो संघर्ष जवळनं पाहिला असं नाही म्हणणार मी, तर तो संघर्ष जगलाय मी. म्हणजे माझं बालपण त्या ऊसाच्या पाचटीत गेलंय. म्हणजे तिथं मला झोपवलंय त्या ह्याच्यात किंवा तिथं पाळणा करून मला माझ्या आईनं तिथं मला झोका दिलाय. त्यामुळं हा संघर्ष माझ्यासाठी नवीन नाहीये. शिक्षणासाठी असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, तो आहेच. आता तुम्ही जो बघताय किंवा हा आंदोलनाचा इतिहास वगैरे, तर तो आत्ताचा नाहीये. म्हणजे मी विद्यार्थी दशेत असल्यापासून हे करतोय. मग हे का येतंय? तर याच्या पाठीमागे म्हणजे मला 2 ओळी आठवतात. मी त्याच्यात तुम्हाला सांगेन म्हणजे, की सवाल ये है कि जुल्म के साये में मुँह खोलेगा कौन? सवाल ये है कि जुल्म के साये में मुँह खोलेगा कौन? अगर हम ही चुप बैठे तो सच बोलेगा कौन? त्यामुळं आजूबाजू ज्या वेळेला मी परिस्थिती ही सगळी बघतोय, त्यावेळेला म्हणजे आतून चीड येते आणि चीड येत असताना त्या चिडीतनं आतून एक मला आवाज येतो, की हे सगळं तुझ्या आजूबाजूला सगळं घडत असताना मग तुझी पण काहीतरी जबाबदारी आहे. बरोबर? म्हणजे आज सगळीकडे काही रामराज्य नाहीये आणि रामराज्य आहे असं कोणाला वाटत असेल, तर सगळे प्रश्न संपलेत का? तुमच्या माझ्या जगण्याचा प्रश्न संपला नाही, शिक्षणाचा प्रश्न संपला नाही, आरोग्याचा प्रश्न संपला नाही. म्हणजे हे सगळं इतकं किंवा आजूबाजूला सगळ्या आमच्या मुलीबाळींच्यावरती अत्याचार होत आहेत. आमच्या विकासाच्या नावानं सगळी बोंबाबोंब आहे. पण अशा मोठ्या-मोठ्या घोषणा सगळ्या होत आहेत. हे सगळं घडत असताना आता मी राजकारणात आलो किंवा समाजकारणात आलो, ते कसं आलो? मी आलो म्हणण्यापेक्षा लोकांची ही जी वेदना आहे, लोकांचा हा जो आक्रोश आहे, या आक्रोशानं मला ओढून घेतलंय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याच्यामुळं मी आलोय. म्हणजे आता तुम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मी जे आंदोलन केलं होतं, राजकोटला पुतळा कोसळला आणि त्याच्यानंतरची जी परिस्थिती होती, केंद्र सरकार राज्य सरकारवरती जबाबदारी ढकलतंय, राज्य सरकार पीडब्ल्यूडी ढकलतंय, आणखी कोणावरती ढकललं जातंय आणि त्याची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीये. त्याच वेळेला तिथल्या राजकोट किल्ल्यावरती काही राजकीय नेते मंडळी तिथे भेट द्यायला गेल्यानंतर दुसरी राजकीय मंडळी तिथं आले आणि ते एकदम वादाचं वातावरण. म्हणजे काय घडलंय आणि अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांचं वर्तन कसं असावं हे महाराष्ट्राला अजिबात शोभणारं नव्हतं. म्हणून माझ्या मनात ती चीड आली. मुळात मी एकतर फुलेशाह आंबेडकर विचारधारेचा एक विद्यार्थी आहे. मी तो अभ्यास करत असतो आणि त्याच्यातून घडणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझ्या मनात चीड आली. म्हणून या राजकारण्यांना सुदबुद्धी यावी आणि तो पुतळा जो कोसळलाय तुमच्या चुकीमुळं नाही, तर त्या महाराष्ट्राच्या वतीनं मीच जबाबदारी घेतो. म्हणून मी कराडमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा तिथून नाक घासत 3 किलोमीटरवरती या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. त्या ठिकाणापर्यंत मी नाक घासत गेलो आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना मी त्या ठिकाणी मागणं मांडलं, की या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना सद्बुद्धी द्या आणि छत्रपती शिवरायांची मी माफी मागितली, की महाराज तुम्ही आमच्यासाठी स्वराज्य उभं केलं. आम्हाला स्वाभिमान आमच्यातला जागवला, आम्हाला उभा केलं. पण तुमचा एक साधा पुतळा उभा करण्याची सुद्धा आमची लायकी नाही. आम्ही इतके कपाळ करंटे आहोत. त्यामुळं ते एक आंदोलन होतं. मी विद्यार्थी दशेत असताना पुण्याला पुणे-मुंबई हायवे रास्ता रोको केलाय, जेलमध्ये गेलोय, पोलिसांचा खच्चून मार खाल्लाय, उपोषणं केलेत, आंदोलनं केलेत, मूक मोर्चे काढलेत. म्हणजे जिथं-जिथं का माझं नातं आहे ते त्या वेदनेशी आहे. म्हणजे हा जो बहुजन समाजातला किंवा जो वंचित वर्ग आहे, विस्थापित वर्ग आहे, त्या वर्ग तो जो जगत असतो त्याची जी वेदना आहे. म्हणजे मी स्वतः शेती करत असतो, रात्रभर भिजवत असतो, दिवसभर त्या उन्हात काम पण करतो, आजही करतो. म्हणजे म्हणजे मी कुणी नेता नाही, मी कुठल्या नेत्याचा मुलगा नाही, माझ्या अख्ख्या खानदानात कुणी ग्रामपंचायत सदस्य पण नाही, अजिबात नाही. मग हे काय, मी कुठल्या नेत्याचा मुलगा नाही, मी कुणाचा सगा सोयरा कुठल्या पुढाऱ्याचा नाही, माझ्या पाठीमागे कोणी गॉडफादर नाहीये. मग हे धाडस मी कसं करतोय किंवा हे सगळं अन्याय सगळं घडत असताना मग माझ्यात अन्यायाची प्रेरणा कुठून येते? तर आपल्या ग्रामीण भागात आपण बघतो, म्हणजे आपली आई चुलीवरती भाकर भाजत असते. ती भाकरी भाजताना भाकरी बऱ्याच वेळा करपते. पण भाकरी करपलं तरी हरकत नाही. त्यातला जो गोडवा आहे, तो करपा आहे, तो 100% चवीचा असतो आणि त्याची चव जगात कुठंच मिळत नाही. पण ती भाकरी भाजताना तो तवा तापलेला असतो ना, त्या तव्यापेक्षा माझ्या आईच्या कष्टाचं तापमान आहे ना, ते प्रचंड जास्त असतं आणि तिच्या कष्टाचं तापमान आहे ना, ते माझ्या लढ्याला बळ देतं, ऊर्जा देतं आणि ते तापवतं माझ्यातला संघर्ष. म्हणजे ही खरी कथा आहे. म्हणजे मी धनगर आरक्षणात पश्चिम महाराष्ट्रात मी स्वतः धनगर नसताना ते करचे आणि कचरे आडनाव धनगर समाजात असल्यामुळे बऱ्याच लोकांना वाटायचं की मी धनगर आहे असं वगैरे. तर बारामती असेल, कोल्हापूर, सातारा, कराड, सांगली, इस्लामपूर, वाई आणि ही सगळी खेडोपडी गावं मी किमान 100 गावात सभा केली. म्हणजे का, तर तो समाज माझ्यासारखंच जगणं जगतो. म्हणजे धनगर समाज मेंढपाळ करतो, माझाही समाज करतो. या भागात आपण बघितलं मराठा समाज सुद्धा मेंढपाळ करतो. आपण इथं धनगरी ओव्या, धनगरी गजनृत्य असते. तर या भागाची ही ओळख आहे, इथली संपन्नता आहे. म्हणजे सगळेच समाज त्याच्यात मिळून मिसळून असतात. त्यामुळं
हा जो संघर्ष आहे, ही वेदना आहे, तुम्ही जगत असतोय. त्यामुळं इथल्या जो कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा जो घाम आहे, त्या घामाचा वारसदार मी आहे. इथल्या विद्यार्थ्यांचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षाचा साथीदार आहे मी. इथल्या माय बहिणींचा जो आक्रोश आहे, त्या आक्रोशाला साथ देणारा तो आवाज आहे मी. त्यामुळं हा संघर्ष माझ्या आतून आहे, हा परिस्थितीतून आलेला संघर्ष आहे. म्हणजे हा काय वर्ण आणलेला, जाणून बुजून किंवा ठरवून आणलेला असा काही नाही, किंवा ते नाटक पण नाही. तुमचं सुरुवातीचं आंदोलन कोणतं होतं हे आम्हाला ऐकायचं आहे. कारण अनेक आंदोलनं केली आणि तुमच्या आंदोलनाचा आक्रमक पवित्रा असतो. तर सुरुवातीचं आंदोलन कसं होतं आणि आत्ताचं सुरुवातीपासून आतापर्यंत किती आंदोलनं केली, कशासाठी केली? मी सुरुवातीपासून आतापर्यंत बरेचसे आंदोलन केले. म्हणजे मी पुण्याला असताना मी ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे. तर कृषीला तांत्रिक दर्जा मिळावा, टेक्निकल दर्जा मिळावा म्हणून आम्ही पुणे-बॉम्बे हायवे रास्ता रोको केला होता. त्याच्यानंतर त्यावेळेला मला अटक झाली होती. पोलिसांचा खच्चून मार खाल्ला होता. आत राहिलो होतो. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजवरती काही इश्यूज निर्माण झाले. त्यावेळेला मी उपोषणाला बसलो होतो. तिथं आंदोलन केलं होतं. मूक मोर्चा काढला होता. पुण्यातल्या बऱ्याचशा आंदोलनाशी मी जोडला गेलेलो होतो. म्हणजे त्या सगळ्या ते जगलोय. तिथंही मी विद्यार्थी नेता म्हणून काम करत होतो. म्हणजे खरं तर त्याच्यानंतर मी सरकारी नोकरी केली. सरकारी नोकरीत असताना तिथं सुद्धा मी त्या सरकारी जे कर्मचारी, अधिकारी आहेत त्यांचं नेतृत्व केलं. तिथं संघटनेचा मी एक नेता म्हणून काम करत होतो. आणि तिथं सुद्धा मी अगदी एक आंदोलन मी रात्रकालीन धरणे आंदोलन केलं होतं. म्हणजे रात्रीचं आपलं काम संपल्यानंतर रात्रीचं धरणे आंदोलन. म्हणजे शासकीय कामावरती कुठला परिणाम काय नाही असं नाही. त्याच्यानंतर मी एक आंदोलन उपोषण केलं होतं. तर कमरेला खराटा बांधून आणि गळ्यात मडकं बांधून मी आंदोलन केलं होतं, की जरी ही पूर्वापार जी आमच्या सगळ्या जे दलित, पददलित आम्ही सगळे बहुजन त्यांच्यावर ही परिस्थिती होती, की त्यांना असं जगणं जगायला लागत होतं. पण आजची व्यवस्था जरी आपण चांगले कपडे घालत असलो, तरी हा जो प्रस्थापित समाज आहे, प्रस्थापित व्यवस्था आहे, समाज म्हणण्यापेक्षा ही व्यवस्था आजही आपल्याला आतून तसंच वागवते. कृतीतून तुम्हाला जाणवून देते, तुम्ही आजही विस्थापित आहात. तुम्ही ह्या व्यवस्थेत कुणी नाही. आणि म्हणून ते मी एक प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं, की ज्याची धग दिल्लीपर्यंत पोहोचली होती. आणि ते आंदोलन सक्सेस झालं. कर्मचाऱ्यांना आम्ही न्याय तर मिळवून दिलाच. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मी कराडमध्ये जे नाक घासत आंदोलन केलं होतं, ते महाराष्ट्रभर गाजलं. त्याच्यानंतर मी महावितरणच्या विरोधात आता केलेली 3-4 आंदोलन आहेत. एकदा तर महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दारात बसलो, म्हणजे त्यांच्या बंगल्यासमोर बसलो. आम्हाला लाईटच मिळत नाही, पुरेशी लाईट मिळत नाही. म्हणजे मी एक दिवशी बघितलं होतं, की लाईट किती वेळा जाती. समजा 8 तास आम्हाला लाईट देतात. त्या 8 तासात सुद्धा 8 तास पूर्ण लाईट मिळते का? तर नाही मिळत. मी एकदा लाईट आली की साहेबाला मेसेज करायचो, लाईट गेली की मेसेज करायचो. असं 38 वेळा झालं. आणि मी त्या विहिरीवरती मोटरसायकलने हेलपाटे मारायचो, किक मारून. तर ते माझं चालत जायचं सोडून द्या. मी गाडीवर जातो तर माझा गुडघा दुखायला लागला. भिजवण तर झालंच नाहीये. म्हणजे मी अर्धा एकर रान 5 दिवस भिजवत होतो, अशी परिस्थिती आहे. मिळत नाही, लाईट इतके कमी दाबाने मिळत्या. मग ह्या संघर्षात शेतकऱ्यांचं जगणं जे आहे प्रचंड वेदनादायक आहे. त्यांच्या मालाला भाव मिळत नाही. म्हणून मी महावितरणच्या विरोधात आंदोलन केलं होतं. आज त्यांच्या महावितरणच्या ह्याच्यातून मी आज विरळी खोऱ्यासाठी एक नवीन लिंक लाईन मंजूर करून दिल्या. पुळकोटी गंगोतीचा जो भाग आहे त्याच्यासाठी एक नवीन लिंक लाईन मंजूर करून दिल्या. या सगळ्या भागातल्यासाठी एक 17-18 डीपी मी मान आणि खटावमधल्या काही गावांसाठी जे शेतकरी मला अप्रोच करतायत, येत आहेत, त्यांच्यासाठी मी मंजूर करून दिलेत. आणि आणखी बरीचशी कामं आहेत. म्हणजे ही सुरुवात आहे खरं तर. शेनवडी सबस्टेशनचा तिथला जो 5 मेगावॅटचा जो ट्रान्सफॉर्मर होता तो 10 मेगावॅटचा बदलून घेतला. मसवडचाही तो बदलून घेतला. तिथलाही 10 मेगावॅटचा केला. गंगोतीच्या ठिकाणी नवीन एक सबस्टेशन व्हावं, जेणेकरून तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांच्या लाईटचा प्रश्न सुटेल. त्याच्यासाठी माझा संघर्ष आता चालू आहे. त्याच्यानंतर पाण्यासाठीचा संघर्ष तुम्ही मधल्या काळात बघितला. म्हणजे बऱ्याचशा सरकारच्या, म्हणजे मागच्या सरकार असेल, आत्ताच असेल, आणखी मागचे काही नेते मंडळी असतील, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नानं थोडं हो किंवा हळूहळू का होईना पण आमच्यापर्यंत पाणी पोहोचलं. पण ते पाणी वरच्या भागात जात होतं. खरं तर शासनाचाच नियम आहे, शासनानं केलेला नियम आहे, की टेल टू हेड पाणी द्यावं. म्हणजे टोकाच्या भागातून. म्हणजे पहिलं पाणी पळसावड्याला आलं पाहिजे. पण पळसावड्याला आज अखेर पाणीच पोहोचलं जात नाही. आणि मग वरती भरत खटाव तालुक्याकडे मान तालुका संपत गेलं पाहिजे. पण वरच्या भागात पाणी खळाळतंय, तिकडं झील लागलेत अशी परिस्थिती, आणि आमच्याकडे प्यायला पाणी किंवा जनावरांना पाणी नव्हतं. त्यातून तो संघर्ष उभा राहिला होता. त्यामुळे ते आंदोलन केलं, त्याची दखल महाराष्ट्रानं घेतली. म्हणजे त्यावेळेचा संघर्ष तर खूप मोठा होता. म्हणजे त्यावेळेला मला घाबरवायचा प्रयत्न केला, काय केलं, किंवा सगळ्या काय बऱ्याचशा गोष्टी घडल्या. पण माझी त्या पाठीमागची एक भावना आहे, म्हणजे की अन्याय करणारा कोण आणि किती मोठा आहे. म्हणजे याच्यापेक्षा काय तर अन्याय सहन करणारा कोण आहे त्याची मला जास्त काळजी आहे. आणि माझं तर म्हणणं असतं, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, की माझ्या आजूबाजूला अन्याय घडतोय,
हम्म, हम्म, आणि तो मी उघड्या डोळ्यानं बघतोय. म्हणजे शेजारचं माझ्या घर जळतंय, तर मी त्याच्या मदतीला जात नाही. मी गंमत बघतोय. म्हणजे माझं घर ज्यावेळेला जळेल त्यावेळेला मी इतरांना मदतीला बोलवेन, माझ्या मदतीला आलं पाहिजे. पण इतरांचं घर जळताना मी जाणार नाही. तर सगळ्यात घातक जमात कुठली असेल, तर ही बघणारी जमात आहे. हम्म. त्यामुळे मला हे सगळं आजूबाजूला घडत असताना मला ते शांत राहणं शक्य नाही. त्यामुळे माझ्यातला तो ज्वालामुखी उसळून बाहेर येतो. मग त्यामुळे ते समोर कोण आहे आणि कोणाची लढाई. खरं तर माझी लढाई कोणा व्यक्तीविरुद्ध, कोणा सरकारविरुद्ध, कोणा प्रशासनाविरुद्ध नाही. माझी लढाई आहे ती ह्या सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत, त्यांची जी वेदना आहे, त्या वेदनेशी ती वेदना कमी करायची. हम्म. त्याच्याशी खरं तर लढाई आहे. ह्या संदर्भात तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे? म्हणजे तुम्ही आता हे वास्तव बघताय, हं, हं. तर हे बदलायचं असेल तर तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत? आता हे जे वास्तव आहे म्हणजे वेगवेगळे प्रश्न आहेत. खूप सारे हं, प्रश्न आहेत. हं, म्हणजे एक प्रश्न नाही. म्हणजे माझी इतकी सारी आंदोलनं होत राहतायत. आता मी त्या टाटा पॉवर कामगारांच्या साठी मी तिथं आंदोलन मला वाटतं हं, मी 5 दिवस आमरण उपोषण केलं स्वातंत्र्यदिनी साताऱ्यात. दंडवत आंदोलन केलं. काळी दिवाळी आंदोलन केलं आणि आता आम्ही घोंगडी आंदोलन केलं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परवा आणि जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या कष्टकऱ्यांच्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेला भंडारा आम्ही भेट दिला. खरं तर मी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारातच आंदोलनाला बसणार होतो. पण पोलीस प्रशासनाने विनंती केली आणि मग त्यांच्या विनंतीचा सन्मान राखून मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन केलं. तो प्रश्न सुटलेत का? तर नाही सुटलं. तर हे जे आहे ही प्रस्थापित व्यवस्था आहे. ह्याच्यात ह्या कष्टकऱ्यांच्या घामाला दाम नाहीये. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये. शेतकऱ्यांचं जे कष्ट आहे त्याला जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, म्हणजे त्याला वीज पाहिजे, त्याला पाणी पाहिजे. वीज आणि पाणी या बेसिक प्रश्नावरती मी काम करतोय. कामगारांच्या प्रश्नावरती मी काम करतोय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती मी काम करतोय. महिला अत्याचार वाढतायत. म्हणजे आता डॉक्टर संपदा मुंडे प्रकरण गाजते. त्याच्यासाठी आम्ही आता सोमवारी परवा 17 तारखेला दहिवडीत सत्याग्रह आंदोलन करतोय. मी आणि माझे सगळे सहकारी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हे इतके सगळे प्रश्न आहेत का नाही, त्यामुळे लढावं लागणार म्हणजे थांबून चालणारच नाहीये. हं, आणि मग हे करायचं असेल तर ह्याच्या पाठीमागची माझी भूमिका काय आहे? तर फक्त एक आंदोलन करून, एक लढा उभारून हे चालणार नाही. मला हे सतत ह्या गोष्टी लढत राहाव्या लागणार आहे लोकांसाठी. कारण प्रश्नच एवढे आहेत त्यामुळे लढा थांबणारच नाही. हं, हं, मग ही व्यवस्था बदलावी लागेल. म्हणजे आज अगदी रेशनिंगचं आहे. गावागावात जर गेलं आपण बघितलं, तर कित्येक लोकांना रेशनिंगच मिळत नाही. म्हणजे त्याला सांगितलं जातं की तुझं ऑनलाईन नाही. हं, म्हणजे आता ऑनलाईनचा जमाना आला. म्हणजे ऑनलाईन लोकांचं कष्ट कमी करण्यासाठी आलं, त्याच्यात सुसूत्रता यावी याच्यासाठी आलं. पण ते होतंय का? तर उलटी परिस्थिती झाली. म्हणजे ते शोषणाचं साधन झालं उलट. म्हणजे सांगता येतं आज चालू नाही, आज बंद आहे, तुमचं हे नाही, तुमचं ते नाही. म्हणजे कुठला दाखला असेल, म्हणजे त्या दाखल्यासाठी इथून दहिवडीला हेलपाटे घालायचे लोकांनी. हे करायचं, घरकुलाची योजना असेल, काय असेल. हं, ती म्हणजे मी मागे एक कविता लिहिली होती. म्हणजे मी कविता पण लिहितो, लिखाण करतो. हं, त्या कवितेत एक शेवट असा होता, त्यातल्या 4 ओळी मला आठवतात. म्हणजे ज्यावेळेला घरं वाटायची वेळ आली, त्यावेळेला बेघरांची घरं घरंदाजांना वाटली गेली. हं, आणि मी त्याला विरोध केला. म्हणून काय झालं, तर माझ्या पदरी काय आलं, तर मग मी आंदोलन केलं, ही केलं म्हणून मला संघर्ष करायची वेळ आली, मला अटक झाली आणि जेलमध्ये जायची वेळ आली. तर त्याची कल्पना मी अशी केली होती, म्हणजे त्याची एक कल्पना होती, की मी एक छोटंसं घर मागत होतो, पण सरकार हे मायबाप सरकार आपण म्हणतो ना, ते इतकं दयाळू आहे, की त्यानं मला एवढं मोठं घर फ्रीमध्ये दिलं. सोबत नोकर-चाकर अगदी माझ्या दिमतीला दिलेत हं, आणि जेवण फुकट आहे, सगळंच फुकट आहे, राहायला, खायला, प्यायला. हं, तर मग ही अशी संकल्पना आहे. पण ती जरी असली, तर त्याच्या पाठीमागची जी वेदना आहे ना, ती लय प्रचंड आहे हो. म्हणजे बळबळणारी जखम आहे. म्हणजे मी इथं वेदनेचा बाजार नाही मांडायला हवा खरं तर. मला ही वेदना कमी करायची कारण ती वेदना माझा बाप जगतोय, माझी आई जगते. ह्या समाजातले सगळ्यांचे, तुमचा, माझा, सगळ्यांचा बाप तो जगतोय. हं, म्हणजे माझी आई ती भाकरी करत असताना तिच्या हाताला जो चटके बसतायत किंवा माझा बाप दिवसभर रानात राबतोय, त्याचा जो घाम आहे, तो रक्त गाळतो अक्षरशः त्या शेतीत. मग त्याच्या हातात मिळतंय काय? शेतीला भाव नाही. मी ऊसाच्या आंदोलनासाठी आम्ही भांडतोय दर मिळावा म्हणून. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर मी त्या लढ्यात असतो. म्हणजे मी चळवळीशी पहिल्यापासून जोडला गेलोय. म्हणजे ते आतून आहे. ही ज्यावेळेला बघतो मी, त्यावेळेला मला येतं. आणि मग मी ती वाट बघत नाही, की शिवाजी हा दुसऱ्याच्या शेजारच्या घरात जन्माला पाहिजे असं काही नाही. हं, तो आपल्या घरात जन्माला म्हणून काय आहे तो? हं, हं, हं. आणि आहे माझा थोडा बंडखोर स्वभाव. खरं तर आता तुम्ही लोकांचा आवाज बनत चाललाय. छोटे-छोटे वर्ग तुमच्याकडे तुमचे गट तयार होत आहेत. शेतकरी वर्ग तुमच्याकडे येतोय आणि त्या मागणी तुम्ही पूर्ण करताय. प्रशासनाशी भांडताय. तुम्हीच आता बोलला, की अनेक ट्रान्सफर डीपी असतील, अनेक आंदोलन असतील, टाटा पॉवर कंपनी असतील, शिक्षणासाठी. तर तुम्ही लोकांचा आवाज बनलाय, तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करताय. तर येणाऱ्या आता आम्ही ऐकलंय, की तुम्ही निवडणुकीत उतरणार आहे. जिल्हा परिषद निवडणुका येतायत, पंचायत समिती निवडणुका. तर तुमचे प्रतिसाद कसा आहे आता? कशी रणनीती चालू आहे तुमची?
आता कसं आहे माहिती आहे का, ही व्यवस्था बदलायची एकतर. ही लोकांना छळणारी व्यवस्था आहे, लोकांचा छळ करणारी आहे. या व्यवस्थेत सामान्य माणसाला कुठं स्थान नाही. मी म्हटलं तुम्हाला महसूलला जाऊ द्या, पोलीस स्टेशनला जाऊ द्या, पंचायत समितीला जाऊ द्या, तलाट्याकडे जाऊ द्या, ग्रामसेवकाकडे जाऊ द्या, कुणाकडेही जाऊ द्या. सामान्य माणसाला ही व्यवस्था प्रचंड छळते. हं. मग ह्याच्यासाठी कोण उभं राहणार? हं. शेतकऱ्यांचा आज मला सांगा, शेतीसाठी जे इनपुट्स आहेत, त्याचे इतके दर वाढलेत, खताचे दर वाढलेत, बियाण्याचे दर वाढलेत, औषधाचे दर इतके वाढलेले आहेत आणि त्याच्या मालाला मात्र भाव मिळत नाही. मग ह्याच्यासाठी आपल्याला एक साखळी एकत्रित पद्धतीने येऊन मी ज्यावेळेला कृषी विभागात नोकरीला होतो त्यावेळेला आम्ही एक प्रोजेक्ट राबवला होता. शेतकऱ्यांना एकत्र येऊन 100 एकरवरती आम्ही मिरचीचं उत्पादन घेतलं होतं. बियाणं एकत्र घेतलं, खतं एकत्र घेतली, औषध एकत्र घेतली आणि त्याचं मार्केटिंग पण एकत्र केलं. काही जणांचे प्लॉट फेल गेले त्यातले, तरी आम्ही त्याचं उत्पन्न एकत्र केलं आणि त्या शेतकऱ्यांना पण पैसे दिले. इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल. म्हणजे ते मोठं आव्हान आहे आणि मी त्याच्यासाठी काम करतो की ह्या शेतकऱ्यांना एकत्र यायचं आहे आणि मग आपल्याला शेतीतला खर्च आपल्याला वाटून कसा घेता येईल. आज मजुरांची मोठी समस्या आहे. म्हणजे माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की रोजगार हमी योजना आहे. रोजगार हमी योजना कधी होते, ज्यावेळेला सगळा दुष्काळ वगैरे पडतो तेव्हा. तर ती कायमस्वरूपी राबवली पाहिजे. आज शेतीत मजूर नाहीये, तर रोजगार हमी योजना जर शेतकऱ्याच्या बांधावर राबवली, म्हणजे शेतकरी आणि शासन याच्या माध्यमातून, तर शेतीला मजूर मिळतील आणि त्या मजुरांना रोजगार पण मिळेल. शेतीतला मजुरीचा आज खूप मोठा म्हणजे बिकट प्रश्न आहे, तो सोडवता येईल. हे एकत्रित पद्धतीने केलं तर विक्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या हातात आपल्याला घेता येईल. शेतकऱ्यांच्या पोरांना काम मिळेल, म्हणजे कुणीतरी शेतीचं मॅनेजमेंट बघेल, कुणीतरी शेतीची वाहतूक व्यवस्था बघेल, त्यातनं माल आलेला, त्याचं विपणन व्यवस्था, मार्केटिंग कुणीतरी करेल. ह्या सगळ्यांना रोजगार मिळेल. त्याच्यात कुणीतरी म्हणजे सॉर्टिंगसाठी करेल, छोटे छोटे उद्योग त्या निमित्तानं उभे राहतील. ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. म्हणजे आपण मागे इर्जिक घालायचं आपलं ग्रामीण भागात होती, सगळे शेतकरी एकत्र यायचे म्हणजे एका शेतकऱ्याचं काम करायचं. आता ते आपल्याला परत ती योजना आता किंवा ती पद्धत आपल्याला आणावी लागेल, तर शेती वाचेल. आणि मुळात असं आहे की शेती वाचली, शेतकरी वाचला, तर हा देश वाचल, हा जग वाचल. हे खरं वास्तव आहे. म्हणजे तो सुटाबुटात राहणार असू द्या, एसीत राहणार असू द्या, तो उद्योगपती असू द्या, त्याचा आणि शेतीचा काही संबंध नसू द्या, तरी त्याला सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळ खायला जे लागतं ना, ते ह्या मातीतून, ह्या शेतकऱ्याच्या घामातून, कष्टातून येतं. त्यामुळे हा शेतकरी जगला पाहिजे. ही व्यवस्था त्याला छळते. दुसरी गोष्ट आहे पाण्याचा प्रश्न. टेल टू हेड मी म्हटलं तुम्हाला, येणारं पाणी जे आहे ते समान पद्धतीनं, समन्यायी पद्धतीनं वाटलं गेलं पाहिजे. त्याचा तो हक्क आहे. म्हणजे ते कुणाचे उपकार नाहीये. पाणी हा आमचा हक्क आहे. त्याचबरोबर जरी निसर्गाने आमच्या अवकृपा केल्या, की इकडे डोंगर दऱ्या आहेत वगैरे सगळं, तर दुसरी त्याची पॉझिटिव्ह बाजू पण अशी आहे, की या डोंगर दऱ्यामुळे इथं वॉटरशेड चांगलं तयार झालंय. तर आम्हाला पाथा ते म्हणजे टॉप टू बॉटम, माथा ते पायथा, हे आम्हाला अशा पद्धतीने इथं जलसंधारणाची कामं करावी लागतील. त्याच्यात लोकसहभागातून असेल, काही कंपन्यांचा सहभाग आम्हाला घ्यायला लागेल, काही सामाजिक संस्थांचा सहभाग घ्यायला लागेल आणि शासनाचंही त्यात मदत घ्यायला लागेल. ह्या सगळ्यांचं एकत्रित म्हणजे हे लोकांची, ही सगळी व्यवस्था लोकांसाठी आहे. त्यामुळे लोकांनी पुढे आलं पाहिजे. कोणीतरी येऊन करेल याच्यापेक्षा आपण 2 पावलं पुढे आलं पाहिजे. तर ह्या सगळ्यांनी एकत्र राहून इथं जलसंधारणाची कामं उभं करणं, वृक्षारोपण करणं, हे यातलं एक महत्त्वाचं काम आहे. त्याचबरोबर आता आपण ज्या भोजलिंग देवस्थानावरती बसलोय, या देवस्थानाचा इथला विकास करणं, इथल्या बाजूबाजूच्या देवस्थानांचा विकास करणं, जेणेकरून इथं पर्यटन वाढेल, इथं रोजगार निर्मिती होईल. हे एक आरोग्य मंदिर म्हणून इथं हे होईल, मुलं येतील इथं. इथं भोजलिंग दौड म्हणून इथं मला एक स्पर्धा चालू करायची आहे दरवर्षी, जेणेकरून त्याला एक आध्यात्मिक टच असेल, आरोग्याचा पण टच असेल, अशी त्याची पाठीमागची भावना आहे. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत आज आमच्या मुलं-मुली शाळेला जात आहेत, कॉलेजला जात आहेत, प्रवास करतायत, तरी येता-जाता त्या मुलींची छेड काढली जाते. काही आंबट शौकीन लोक आहेत. तर त्या मुलींसाठी स्वतंत्र बसची व्यवस्था कशी करता येईल, किंवा केरळच्या धर्तीवरती बसमध्ये कंपार्टमेंट करून 2 दरवाजे करून एका बाजूला महिला मुली असतील, दुसऱ्या बाजूला मुलं असतील आणि जेंट्स असतील, जेणेकरून त्यांचं संरक्षण होईल. आणि मग गरज पडलीच तर, म्हणजे अगदी हे धाडसी वाक्य आहे आणि माझा त्या पाठीमागचा तो विचार झाला. म्हणजे जर अशा पद्धतीनं महिलावरती म्हणजे संपदा मुंडेचं प्रकरण किंवा आजूबाजूला बरेचसे येतात, त्यातली बरीचशी प्रकरणच पुढे येत नाहीत. म्हणजे समाजाच्या दबावाखाली किंवा कशाखाली, भीतीपोटी किंवा इज्जतीच्या त्या ह्याच्याखाली, खोट्या प्रतिष्ठेपायी पुढे येत नाहीत. तर एक रट्टा ब्रिगेड आपल्याला सुरू करायची आहे, की ह्या महिलांच्या संरक्षणासाठी. म्हणजे कायद्याचं काम करेल, पण कायद्याचा धाक आता राहिलाय का नाही आपण सगळेजण बघतो. तर लोकांचा धाक राहिला पाहिजे. हे वाईट करत असताना आज समाजात कसं असतं, 4 लोक वाईट आहेत म्हणून अख्खा समाज वाईट नाहीये. बरोबर? पण ती 4 लोक आज एवढा धिंगाणा घालतायत हे आपण बघतो, आपल्या उघड्या डोळ्याने बघतो. ती 4 लोक धिंगाणा का घालतायत? तर समाजातली 80% लोकं जे आहेत, चांगली लोकं ती शांत बसतायत. हे चांगल्या लोकांचं शांत राहणं हे समाजासाठी अत्यंत घातक आहे. म्हणून या चांगल्या लोकांनी बोललं पाहिजे. म्हणजे ज्याला बोलता येतं त्यानं बोललं पाहिजे, ज्याला लिहिता येतंय त्यानं लिहिलं पाहिजे, ज्याला चालता येतं त्यानं चाललं पाहिजे. म्हणजे ज्याला संघर्ष करता येतोय त्यानं संघर्ष केला पाहिजे, ज्याला लढता येतंय त्यानं लढलं पाहिजे, ज्याला शिकता येतंय त्याला शिकलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्यांचा थोडा सहभाग याच्यात आला पाहिजे आणि मग ही चळवळ सगळी पुढे जाईल.
म्हणजे मी ह्याच्याकडे एक चळवळ म्हणून बघतो, एक राजकारण म्हणून नाही. आणि मी राजकारणात आलोय म्हणून नाही, तर मला ह्या लोकांच्या आहे ना भावनेनं ओढून आणले अक्षरशः. म्हणजे हे खरं तर खूप मोठं चॅलेंजिंग पण आहे. परंतु लोकांची वेदना आहे आणि ही लोकांची वेदना कोण सुटाबुटात आणि एसीत राहणारा कोण नाही हो. म्हणजे ज्याचे प्रश्न आहेत ना त्याच्यातलं नेतृत्व ज्यावेळेला पुढे येईल ते जगणार, त्यावेळेला ते प्रश्न तेवढ्या तीव्रतेनं मांडले पण जातील आणि तेवढ्या तीव्रतेनं सोडवण्याची ती भावना पण असेल. त्यामुळे लोकांच्यातलं नेतृत्व पुढे येणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर बऱ्याचशा मुलांचं शिक्षण, पैसे नाहीत म्हणून किंवा घरची परिस्थिती म्हणून माग राहते. बऱ्याचशा पैलवानांचं खुराकाला पैसे नाहीत म्हणून त्याची पैलवानकी सुटत्या. तर याच्यासाठी समाजातली काही दानशूर लोक एकत्र आणून त्याच्यासाठी आपल्याला कायमस्वरूपी निधी आपल्याला उभारावा लागेल. म्हणजे काजल आटपाडकर म्हणून ती ऊसतोड मजुराची मुलगी आहे वरकुटेतली. ती आज भारतीय हॉकी संघात महिलांचं प्रतिनिधित्व देश पातळीवरती, जागतिक पातळीवरती देशाचं नेतृत्व करते. संकेत तोरणे म्हणून आपला पालवणचा एक मुलगा आहे. त्याने त्याच्या घरात छोटंसं खूप छान कुटुंब आहे, म्हणजे अगदी कलाकार कुटुंब आहे. त्यानं छोटासा स्टुडिओ बनवला, रेकॉर्डिंग करतायत. म्हणजे आपल्याकडे हे प्रचंड टॅलेंट आहे. हे टॅलेंट पुढे आणून आपल्याला त्याला एक व्यासपीठ द्यायला लागेल. त्याच्यासाठी एकत्रित प्रयत्न आपल्याला करायला लागतील. त्याचबरोबर माझ्या डोक्यातली आणखी एक कल्पना आहे. शेळी बँक नावाची एक माझ्या डोक्यातली संकल्पना आहे. काय आहे तर आपल्या कुटुंबात इथं महिला असतात आणि महिला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो बाईला काही कळत नाही. पण माझं असं मत आहे की बाईला सगळं कळतं. म्हणजे शेतीतलं सुद्धा पुरुष हा जाऊन नुसता फेरफटका मारून बांधावरून येतो. त्या महिलेचा त्या शेतीशी, त्या मातीशी, त्या पिकाशी सगळ्यात जास्त संवाद असतो. ती त्याशी बोलत असते. म्हणजे पिकावर रोग कधी आलाय, कुठला आलाय, हे सगळ्यात जास्त पुरुषापेक्षा त्या स्त्रीला, आमच्या आईला कळत असतं खरं तर. त्यामुळे स्त्रीला मागं ठेवून आपण ही खरी चूक करत असतो. तिला पुढं आणलं पाहिजे. मग आमच्या डोक्यात आहे की अशी एक शेळी बँक तयार करायची. पहिल्या टप्प्यात त्या महिलांना एक एक शेळी वाटायची फ्रीमध्ये आणि मग त्यांच्याकडून पुढच्या वर्षी त्या शेळीपासून झालेली करड आहे त्यातलीच एक शेळी त्यांनी तयार करून आपल्याला द्यायची आणि मग ती आपण दुसऱ्या महिलांना वाटणार. असं एक सर्कल आपल्याला उभं करायचं आहे शेळींचं. त्याला शेळी बँक म्हणायचं. त्याच्यानंतर भाकरी बँक नावाची माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे. म्हणजे आज पुण्या मुंबईला IT क्षेत्रात काम करणारी लोक आहेत, ते स्वयंपाकच बनवत नाहीत. म्हणजे आता ते चपाती खाणं पण आरोग्याला चांगलं नाहीये. आता लोक हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलेत. भाकरी खाल्ली पाहिजे ग्रामीण भागातली. तर इथल्या ग्रामीण भागातल्या ज्या आमच्या माय बहिणी आहेत त्या 4-4 भाकरी बनवतील चांगल्या त्या चुलीवरती एकदम मस्तपैकी भाजलेल्या आणि मग त्या व्यवस्थित पॅकिंग करून इथं पॅकिंग केलं जाईल, इथं कलेक्शन केलं जाईल आणि त्या सगळ्या जे सर्व्हिस सेंटर आहेत पुण्या मुंबईचे, हे जे हायफाय लोक आहेत त्यांना ती विकली जाईल तशी व्यवस्था उभी करणं आणि त्या माध्यमातून इथल्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं, हे त्याच्या पाठीमागची एक अशी संकल्पना आहे. इथलं जे ग्रामीण मेंढपाळ जास्त वर्ग आहे इथं, तो अजून पिढ्यानपिढ्या म्हणजे मेंढ राखायला बाहेर जातो इथं दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे. त्याबद्दल काय उपाययोजना तुमच्याकडे? आता आपले जे मेंढकाळ बांधव बाहेर काळ्या किंवा चारणीला जातात म्हणतात. म्हणजे माझ्या घरी मेंढर होती, माझा भाऊ चारणीला जायचा, ते पासारी म्हणून जायचा तिकडे वगैरे. आता कसं आहे ते अत्यंत हलाखीचं जीवन असतं आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम काय होतो तर त्या कुटुंबाची जी मुलं आहेत त्या मुलांच्या शिक्षणावरती होतो. तर त्यांचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी आपल्याला एक व्यवस्था उभी केली पाहिजे. त्याचबरोबर त्या शेळ्या मेंढ्यांना इथं कसा चारा उपलब्ध होईल, ते बंदिस्त पद्धतीने असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी कुरणं राखीव करणं असेल किंवा शासनाच्या माध्यमातून चाऱ्याची उपलब्धता कशी करून देता येईल, चारा बँक सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं निर्माण करता येईल, तो एक विषय आहे. त्याचबरोबर आपल्या भागात गजी नृत्य मोठ्या प्रमाणात खेळलं जातं. ही आपली संस्कृती आहे. म्हणजे आपलं गाव, आपलं भाग म्हणजे फक्त ते रस्ते किंवा इमारती वगैरे नसते, इथली माणसं, इथली संस्कृती, ही सगळं आपली विकासाची प्रक्रिया. तर माझा ह्या दृष्टीनं प्रयत्न चालू आहे की हे जे गजी नृत्य आहे त्या गजी नृत्याला शासन दरबारी एक लोककला म्हणून दर्जा मिळाला पाहिजे आणि गजी आहेत त्यांना लोककलावंत म्हणून दर्जा मिळवून देणं, त्यांना कायमस्वरूपी मानधन मिळवून देणं, हे त्याच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर हे सगळं करत असताना म्हणजे आपल्या ग्रामीण भागातली मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, पोलीस भरती, आर्मी भरतीचं तयारी करत असतात. पण हे सगळं करत असताना इथं प्रचंड अडचणी आहेत. म्हणजे मला मुलांचे फोन येतात. म्हणजे शहरात मुलांसाठी खेळायला ग्राउंड नाहीत, मैदान नाहीत असं आपण ऐकतो, बोलतो. पण आजची परिस्थिती आहे आपल्या कुठल्या गावात, तुमच्या गावात, माझ्या गावात खेळायला मैदान नाहीये. तर मला ह्या प्रत्येक गावात खेळाचं मैदान करायचं आहे. जेणेकरून पुढची पिढी त्या मोबाईलमध्ये गुंतून नाही राहिली पाहिजे. ती मैदानावरती आली पाहिजे. जसा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा आहे, शूरवीरांचा जिल्हा आहे, तो परंपरा आपली पुढं कधी राहील, आपली पोरं भरती कधी होतील,
आपली पोरं अधिकारी कधी होतील, तर त्याला ग्राउंड सुद्धा महत्वाचं आहे. मी राहुरीला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. तिथलंच एक MPSCची पंढरी म्हणून राहुरी कृषी विद्यापीठाला ओळखलं जातं. मोठ्या प्रमाणात अधिकारी तिथे निर्माण होतात आणि मानखटावची माती इतकी चिवट आहे की इथून मोठ्या प्रमाणात अधिकारी तयार होतात. तर या प्रत्येक गावात मला ग्रंथालय उभं करायचं आहे. त्याचबरोबर या भागात एक मध्यवर्ती ग्रंथालय म्हणजे लायब्ररी उभी करायची आहे, अभ्यासिका उभी करायची आहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभं करायचंय आणि महाराष्ट्रातले सगळे टॉपचे लेक्चरर इथं आणून याच मातीत किंवा तो जो सगळे पुस्तकं काय जे जे असेल जे मटेरियल असेल ते इथं उपलब्ध करून इथनं अधिकारी या मातीतनं कसे तयार होतील याच्यासाठी मला काम करायचंय. आता खरं तर हे राजकारण आहे. आपण बघतोय की प्रस्थापितांचं राजकारण चालू आहे. तुम्ही तर आता विस्थापित आहे. म्हणजे विस्थापित मी या अर्थानं म्हणतोय की आता जर निवडणूक लढवायची असेल तर त्यांच्याकडे कार्यकर्ते आले पाहिजेत. पैसा, गाडी, बंगला तरच तो उमेदवार आहे किंवा असं म्हणजे फॉर्मॅलिटी तयार झाली. तसं तुमच्याकडं पैशाच्या बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा करणार किंवा काय मत आहे तुमचं याविषयी? हे आता येणारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक हं. मी लढवावी असा लोकांचा आग्रह आहे आणि मी तो मान्य केलाय. हं. आणि त्यामुळं जरी हे पैशाचं राजकारण वगैरे असलं, आता काय झालंय ज्याच्याकडे पैसा माझ्याकडे पैसा नाहीये, हं. माझ्याकडे गाड्या घोड्या नाहीयेत किंवा माझ्याकडे गुंड पण नाही जे आताच्या प्रचलित राजकारणासाठी लागतात. हे सगळं नसताना मग माझ्याकडे काय तर माझ्याकडे लोकांचा विश्वास आहे. हं. मी ती लोकांची वेदना जगतोय आणि ती वेदना संपवण्याचं औषध माझ्याकडे आहे. हा, मग आता हे पैशाचं राजकारण जर असेल, लोक हे पैसे देऊन राजकारणी काय करतायत तर लोकांना गुलाम बनवतायत. म्हणजे एक दिवस 500 देत आहेत, 1000 देत आहेत मतदानाच्या दिवशी आणि त्या कुटुंबाला त्या मतदाराला गुलाम बनवतायत. मला ह्या लोकांना गुलाम नाही बनवायचं. ऑलरेडी गुलाम ह्या व्यवस्थेने त्यांना बनवलंय. मला त्यांना स्वाभिमानानं उभं करायचं. ते कुटुंब, तो माणूस दररोज 500-1000 कसा कमवेल 5 वर्ष याच्यासाठी व्यवस्था मला उभी करायची. त्याला रोजगार कसा उपलब्ध आहे त्याच्यासाठी माझी लढाई. आणि हे जे पैशाचं राजकारण करतायत मला तर असं म्हणायचं म्हणजे ₹500 काय किंमत असते, तो एका दिवसासाठी ₹500 वाटायला येतोय, बरोबर. तर 5 वर्ष तो त्याच्यावरती राज्य करणार असतो, 5 वर्ष तो धिंगाणा घालून पुन्हा या व्यवस्थेतनं ह्या लोकांना तो लुटणार असतो, लुबाडणार असतो. ही व्यवस्था आज निर्माण झाली आणि त्याला प्रतिष्ठा आली. म्हणजे गाड्या गोड्या गुंड घेऊन फिरायचे सगळे, लवाजमा घेऊन फिरायचा आणि मग तो सगळा विषय आहे. तर मी मतदारांना उलट मी असं सांगेन की मग तुम्ही एका दिवसासाठी घेताय ना, त्याला 5 वर्ष निवडून देताय ना, 5 वर्षाचा हिशोब मागा. कुणाच्या अवकात आहे बघू. ₹500 आपण हिशोब केला बघा, मताला 500चा आपण हिशोब केला तर वर्षाचे 365 दिवस होतात. वर्षाचे पैसे होतात 1,82,500 म्हणजे ₹500. 5 वर्षाचे 1825 दिवस होतात. त्याचा हिशोब केला तर 9,12,500 होतात. मग ज्याच्यात लय पैशाची खुमखुमी आहे आणि पैशावरतीच लोकांना विकत घ्यायचंय, लोक विकली जातच नाही, तुम्ही जे गुलाम बनवताय, लय खुमखुमी आहे ना, एका मताला 500चा हिशोब केला तर 5 वर्षाचा हिशोब 9,12,500 होतो. कोणाच्या हिंमत आहे बघू ना, कोण एवढं पैसे वाटतंय ते. आज मी उलट त्याच्या वेगळं जाऊन काय करतोय, मला लोक वर्गणी देतात, मी लोकवर्गणीतून ही निवडणूक लढवतोय. आता तुम्ही म्हणाले लोकवर्गणीतून म्हणजे धाडस आहे का वेडेपण आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं ही वेडीच असतात. म्हणजे लय शहाणपणाची इथं गरज नाही. म्हणजे तुमची वेदना, तुमचं दुखतंय, ते दुखणं मांडणारा माणूस पाहिजे, तो सोडवणारा माणूस पाहिजे. उगं तुमच्या येऊन फुंकर मारायची, यायचं, बघायचं म्हणजे ह्याच्या म्हणजे वाईट काय वाटतं माहिती का, म्हणजे हे नेते मंडळी पुढारी वगैरे लग्नात जातात, पुढे जातात, सत्कार करतात. त्याच्यापेक्षा वाईट तर आणखी तुम्हाला सांगतो, कुठल्या मैतीला जातात, कुणाचं सांत्वन करायला जातात, तिथं पण फोटो काढतात, ते सोशल मीडियावरती टाकतात. म्हणजे आमच्या दुःखाचं सुद्धा बाजार मांडून हे व्यापार करतात अक्षरशः. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे चिड येते ह्या गोष्टीची. त्यामुळं लोकवर्गणीतून मी ही निवडणूक लढवणार आहे. म्हणजे मी लोकांकडे तर ₹1 मागतोय सामान्य माणसाला. ₹1 का मागतोय तर ₹1 त्याचं माझं नातं अ, अ, पक्कं करेल, घट्ट करेल. तो ₹1 काय करेल तर ही लोकशाही वाचवायला मदत करेल. ह्या संघर्षाला बळ देईल. म्हणजे त्याचा ₹1 मला लाख हत्तीचं बळ निर्माण करणार आहे ह्या व्यवस्थेची लढण्यासाठी. आणि तो ₹1 5 वर्ष त्याला माझा कान धरायची, माझी कॉलर धरायची ताकद देणार आहे. म्हणजे त्या मतदाराला, की मी तुला ₹1 दिलाय. मला म्हणजे हा जनतेचा नेता स्वतः घडवणार आहे. मी जनतेचा नोकर आहे. जनतेचा पगारदार नोकर म्हणायला काही हरकत नाही. ते ₹1 मला देते. मला जनतेचा मालक नाही व्हायचं. हे 1 वर्ष येऊन हात जोडतात, 1 दिवस येऊन हात जोडतात, मतं मागतात आणि 5 वर्ष जनतेला त्यांच्या पायाशी लोळण घ्यायला लावतात. मला 5 वर्ष ही सगळी प्रस्तावित व्यवस्था आहे की नाही, ही सामान्य माणसाच्या पायावर आणून लोळवायची आहे. त्याच्यासाठी माझा संघर्ष आहे. आता मी मुद्दाम तुम्हाला विचारतो, तुम्ही मगाशी बोलला की 9,12,500 हे जर एक प्रत्येक मतदाराने नेत्याला मागायला सुरुवात केली, जे नेते पैसे वाटतात,
तर त्यांचा बाजार उठणार नाही. पैशाचा माज उतरेल, बाजार नाही. हे जे पैसा असलं तरच राजकारण करता येते. ही जी केलं सामान्याच्या पोराने जे संघर्ष करतायत त्यांनी कुठं जायचो. बरं राजकीय व्यवस्था मला सांगा, म्हणजे आपल्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचा विषय मला घ्या. शाळा कमी व्हायला लागली. तिथली गुणवत्ता घसरायला लागली आहे. म्हणजे माझ्या गावची शाळा 7वी पर्यंत आहे. 450-500 पट असायचा. आज तिथला 100 पट नाहीये. काय करणार? जर उद्या ह्या शाळा बंद झाल्या, गोरगरिबाची पोरं कुठे शाळा शिकणार हो? हे धनवन जे आहे ती पैसेवाले ती इंग्लिश मिडियमला, कॉन्व्हेंटला, लांब-लांब शाळेला टाकतील. गरिबाची पोरं उद्या शिक्षण पण बंद होईल. आज इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकुटीचं सांगतो तुम्हाला. तिथं डॉक्टर नाही, तितकी वाईट अवस्था. मी गेलो एकदा तर सगळं अख्खं देवळासारखं मोकळं. लोक इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत. म्हणजे काळचोंडीला असेल, तिकडे विरळीला असेल, लोकच नाहीत, कर्मचारी नाहीत. सगळी लोक कुठे जातात? खाजगी दवाखान्यात जातात. तिथेही लुटायचं काम चालू आहे. काही सन्मानात्मक अपवाद जर वगळले तर. म्हणजे इतकी वाईट. म्हणजे आरोग्याची आरोग्य आणि शिक्षण ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यावरतीच डल्ला, ह्याच्यावर कोणच काम करत नाही. कोण करणार? तुमच्या प्रश्नावरती काम करणार तुमच्यातलं नेतृत्व पाहिजे, सामान्याचं नेतृत्व पाहिजे, तर ती तुमच्यासाठी काम करेल. नसेल तर जो पैसे टाकून येतो तो कशासाठी काम करेल? त्याच्या स्वतःसाठी काम करेल ना. मी आज एवढे पैसे टाकले तर 5 वर्षात मला इतके काम व्हायचे. हा व्यवसाय झाला. राजकारणात पैसे पेरायचे. मग जसा माझा बाप शेतात घाम पेरतो, रक्त पेरतो, बी पेरतो, त्याच्या अपेक्षा तो बी उगवतो ना. बरोबर. हा पैसा पेरतो, हा पैसा कमवण्यासाठी पैसा ही करतो. तर ही व्यवस्था बदलावी लागेल. अदरवाईज काय होईल? मग लोकांना हे गुलाम बनवतात. आपले प्रश्न तिथेच आहेत ना. मग येत आहेत, नेते येत आहेत, बदलत राहतात, चेहरे बदलत राहतात, दरवेळेला तुम्हाला नवीन आश्वासनं दिलेले राहतात. आमचे प्रश्न तिथंच आहेत. निवडणुकीला मोठे मोठं बोलायचं, तुमचे हे प्रश्न आहेत, मी ह्याव सोडू त्याव सोडू. गणपती मंडळाला जायचं, भेट द्यायची, 5,000 दिले की 20 पोरं वापरायला मिळतात. त्या 20 पोरांना कळत नाही ना त्याचा बाप बाबा फाटक्या बनिलावरती ते दिवसभर घाम गाळतोय त्या 5,000साठी. ती कुठं त्या बापाचं बघ ना, तो बाप तुला रिचार्ज करतो, 100 पेट्रोल टाकतो, त्या बापाला थोडा हातभार लाग ना. अशी परिस्थिती आहे. ह्या व्यवस्थित नाही, ह्या तरुणांनी सुद्धा बाहेर यायला लागेल. लोकांनी बाहेर यायला लागेल आणि लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. 500 देतोय ना, चल मग 5 वर्षाचा शिशू टाक, 9,12,500 टाक, मग बघू, चल तुला मत देतो. 5 वर्षासाठी मत द्यायचं ना, एका दिवसासाठी द्यायचंय का? मग ह्यांचा हा पैसेवाल्यांचा माज उतरल आणि खऱ्या अर्थानं ही व्यवस्था लोकांसाठी काम करेल. आणि मला तेच अपेक्षित आहे. नक्कीच. काय सांगाल जाता जाता शेवट जनतेला काय संदेश द्यायचा तुम्हाला? काय बोलायचं? जनतेला संदेश म्हणजे हा संघर्ष माझा एकट्याचा नाहीये. म्हणजे लोकांची जी वेदना आहे त्या वेदनेचा आवाज बनण्याचं काम मी करतोय. म्हणजे मी एकटाच ते बघतोय का तर नाही, लोक सगळीच भोगतायत. सगळे बोलू शकत नाहीत, मी बोलतोय. एवढाच फक्त फरक आहे. मी त्यांच्या वेदनेचा आवाज आहे, त्या आवाजाला त्यांनी साथ द्यावी ही एक अपेक्षा आहे. आणि या ह्याच्यात ही निवडणूक माझी नाही, ही लोकांच्या सन्मानाची, लोकशाही वाचवण्याची. त्यामुळं माझी हार ही लोकांची हार असेल आणि माझी जीत ही लोकांची जीत असेल. त्यामुळे लोक ठरवतील. म्हणजे हे पैशावाल्यांच्या मागे लावून गुलाम एक दिवसासाठी गुलाम होऊन एका दिवसासाठी राजा बनून, मतदार राजा म्हणून तुमच्या समोर येणार आणि 5 वर्ष गुलाम बनायचं, की 1 रुपया मला महेश सारख्या साध्या पोराला तुमच्या घरातल्या तुमच्या घरातलं पोरगा तुमचा लहान भाऊ आहे, त्याला 1 रुपया देऊन तुमच्यातलं नेतृत्व उभं करायचं आणि 5 वर्ष हक्कानं त्याच्या कानाला धरून ही व्यवस्था तुमच्या पायाशी लोळवून घेण्यासाठी स्वाभिमानानं अभिमानानं मतदान करायचं. हे मतदार ठरवतील. मला खात्री आहे की मी ही व्यवस्था बदलायला निघालोय आणि ही व्यवस्था मी बदलेन. मला संघर्ष करायला लागेल, त्रास होईल 100%, पण मी थांबणार नाही. मी जाताना फक्त एवढंच सांगेन, म्हणजे रुकेंगे नहीं झुकेंगे नहीं, रुकेंगे नहीं झुकेंगे नहीं, लगे हुकूमत सारी. रुकेंगे नहीं झुकेंगे नहीं, लगे हुकूमत सारी, संघर्ष रहेगा जारी, अब अगली है तयारी. नक्कीच. तर मंडळी, आपण पाहिलं महेश खर्चे यांचा संघर्ष खूप मोठा आहे आणि विजन देखील खूप मोठं आहे. त्यांच्या बोलण्यातून आलं या जनतेसाठी त्यांना काम करायचं आहे, ते आतापर्यंत काम करत आले. तर बघूया, कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून ते निवडणूक लढणार आहेत. जनता ठरवणार आहे निवडून द्यायचं का नाही ते. तर खरं बोलणाऱ्याला आपला प्रतिनिधी करायचा की बरं बोलणाऱ्याच्या पाठीशी ठाम उभं राहायचं, हा निर्णय तुमचा आहे. आणि अजून तुमचे काय प्रश्न यांच्याबद्दल असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण पुढल्या वेळेस त्यांना नक्की विचारू. मुलाखत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते.